कदाचित देविका वहिनी दुसऱ्या कोणाच्या तरी दबावाखाली असतील आणि त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देताना बाचकल्या असतील तर? बघ आलं ना तुझं त्याला भेटणं. अगं पूर्ण ऐकून तरी घे. हे बघ, इथे बोललास ते बोललास, बाहेर जाऊन कोणाकडे बोलू नकोस. तुला कळतंय मी काय बोलते ते? मी कसं सांगू का तुला? काही सांगू नको मला. मला काहीच ऐकायचं नाहीये. तू आपल्या लग्नाबद्दल घरी बोलला? हे बघ, आता सिच्युएशन नाहीये. का? अगं का म्हणजे काय? विशाल दादाचा ऍक्सिडेंट नाहीये का झालेला? हा, तुला सगळं माहित असतानाही तू असं म्हणतेस का? ऍक्सिडेंट आता झाला, त्याआधी काय झालेलं? हे बघ, मला ना नोकरी ना धंदा, पण माझं आधी लग्न लावून द्या असं कसं बोलू मी घरी? तुझ्याकडे कारणांची कमी नाहीये. हे बघ, कारण देत नाहीये मी. बाबांशी नोकरीविषयी बोललो होतो मी. त्याच्यावर ते काय म्हणाले माहितीये? म्हणाले आत्ता अभ्यासाकडे लक्ष दे, नंतर आयुष्यभर नोकरीच करायची तुला. हे बघ, खूप मुलं नोकरी करून पण कॉलेज करतात. हे त्यांना कोण समजवणार? अरे आई माझ्या मागे लागली आहे लग्नासाठी. किती दिवस तिला मी अवॉइड करू? काय सांगू तिला मी? कसे आहेत ग तुझे आई बाबा? बाबा बरे आहेत रे, ते मला समजून घेतात. पण आई, तिला कोण समजावणार? मग बाबांना सांग ना. बाबांचं काय चालतं का आई समोर? मग एक काम कर, तूच काहीतरी खिंड लढ तुझ्या घरी. तेच तर करते ना मी. आजच आईचा आणि माझा तुतुमेमे झाला. आणि मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखते रे. ती एकदा तिने काही ठरवलं ना तर ती गोष्ट पूर्णच करते. मग काय करू मी आता? वर्षा, हे बघ, म्हणून मी तुला सांगते, जे काय करायचं ते लवकर कर. मी जास्त वेळ नाही थांबवू शकत आईला. हे बघ, जोपर्यंत दादा घरी येत नाही तोपर्यंत काहीच चान्स नाही. आणि तू घरी आल्यावर सुद्धा मला काय जॉब लगेच लागणार आहे? हा, नोकऱ्या का रस्त्यावर पडल्यात? मग विसर मला. हे बघ, तू एक घाव दोन तुकडे करायचं का बघतेस? अरे मुळातच मी प्रेम करते हेच आईला पटत नाही, आणि ते पण तुझ्यासारख्या बरोबर. हे बघ, वेळी प्रसंगी जर मला नोकरी नाही मिळाली ना तर मी रस्त्यावरचा एखादा धंदा करेन, पण लग्न फक्त तुझ्याशीच करेन. यांनी तर तू आईच्या नजरेतून अजून तळशील. का? रस्त्यावरती धंदे करणारे लोक आईला मुळीच आवडत नाही. नेहमी ती त्यांच्याशी भांडत असते. मग तुझी काय अवस्था होईल ते तुलाच माहितीये. अगं, मी आधीच बुचकळ्यात पडलोय, त्यात तू आणखीन काय घाबरतेस? मग तुझा तूच विचार कर. मी चालले. अगं वर्षा, वर्षा गेली एवढं सांगून. अरे काय उपयोग? अरे आपली गाडी काही पुढे सरकत नाहीये. वर्षा, वर्षा. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही माझ्या घरी? आता कोणी भडकवलं तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला एकदाच शेवटचं सांगतो,
प्रत्येक वेळी तुम्हाला कोणीतरी भडकवतं, कोणीतरी धमकावतं, तुम्ही घाबरता आणि केस मागे घ्यायची असते तुम्हाला. आम्ही तुमची समजूत काढली, तुम्हाला समजावून सांगितलं की तुम्ही पुन्हा केस लढायला तयार. वाटलं की केस मागे घ्यायची, वाटलं की केस लढायची. कोर्टातली कामकाज म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुम्हाला? हा, हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला जे काही करायचं ना ते एकदा तुमच्या मनाशी पक्क ठरवून घ्या आणि आम्हाला मग सांगा केस लढायची किंवा नाही लढायची. म्हणजे तुमच्याही डोक्याला ताप नको आणि आमच्याही डोक्याला ताप नको. इन्स्पेक्टर साहेब, मी थोडं बोलू का? काय बोलणार तुम्ही? पुन्हा तेच, काय चाललंय हे? आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? नाही, तुमचं बोलणं बरोबर आहे. रमा, माझं बरोबर आहे किंवा चूक आहे हे सांगण्यापेक्षा तू तुझ्या वडिलांना समजावून सांग. हो, मी समजावलंय बाबांना. यापुढे असा विचार नाही करणार ते. हेच सांगण्यासाठी आम्ही दोघं तुम्हाला इथे भेटायला आलो. तुम्हाला जो काही मनस्ताप झालाय त्याबद्दल बाबांच्या वतीने मी तुमची माफी मागते. होय साहेब, माझी चुकी झाली, मला माफ करा साहेब. पण मी तरी काय करणार साहेब? अहो, बाप आहे मी या पोरीचा. तिच्या बाबतीत कंच्याबी वाईट गोष्टीचा विचारच करू शकत नाही मी साहेब. अहो, डोक्यात भलभलते विचार येतात, डोकं फुटल्यासारखं वाटतं बघा साहेब. अहो, एक प्रसंग झेलला, आता दुसरा प्रसंग झेलायची ताकद नाही आमची साहेब. अहो अशोकराव, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? नक्की काय झालंय ते सगळं सांगते मी तुम्हाला. यात माझ्या बाबांची खरंच काही चूक नाहीये. तो माणूस जेव्हा पहिल्यांदा आम्हाला भेटायला आला होता तेव्हा त्याने जे काही सांगितलं त्यावरून मी सुद्धा माझा आत्मविश्वास गमावून बसले होते. मॅडमनी मला समजावलं, मला एक नवीन उमेद मिळाली, मी स्वतःला सावरू शकले. पण काय रमा? इन्स्पेक्टर साहेब, तो माणूस पुन्हा एकदा आमच्या घरी आला होता. मी नसताना बाबा एकटेच त्याच्या तावडीत सापडले. त्याने नको नको ते बाबांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. बाबा या सगळ्याने खूप घाबरून गेले. त्यांना काय करावं काय सुचेना, म्हणून ते तडक तुमच्याकडे निघून आले. कोण माणूस? तुम्ही ओळखता का त्याला? तसा ओळखीचा नाही, पर तो आमच्याकडे वेल्डिंगच्या कामाचं निमित्त करून भेटायला येत असतो भाऊ. शिंदे. शिंदे नाव आहे. शिंदे नाव आहे. शिंदे नाव. कोण हा शिंदे? तुम्ही पुन्हा जर त्याला पाहिलं तर तुम्ही ओळखाल का त्याला? हो साहेब. साहेब, मी त्याचा चेहरा विसरूच शकत नाही. आता या शिंदेचा तपास लावावाच लागणार. पण साहेब, आमचं मतपरिवर्तन करण्याव्यतिरिक्त त्या शिंदेने आम्हाला दुसरा कोणताच त्रास दिलेला नाहीये. त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. पण हा प्यादा कोणाचा आहे हे एकदा आपल्याला कळलं ना की मग त्याच्या वजिराला मात देणं आपल्याला सोपं जाईल. आणि एकदा का हा वजीर मेला की मग ही बाजी आपण जिंकलोच म्हणून समजा. नयन, आई, एक मिनिट, मी आले. अगं अजून तू घरीच आहेस? इथे सरळ. हो, सावकाश सावकाश. पण तू हॉस्पिटलला जाणार होतीस ना? आई ग, हा जाती आता. बाबा आहेत तिथे, तू नको काळजी करूस. आई, ए
काय चाललंय आपल्या घरात हे? आपलीच दात आणि आपलेच ओठ. दुखतंय म्हणून सांगायचं तरी कोण? म्हणजे आज एक गृहिणी एका समाजसेविकेवर हावी होऊन बघते. पण यात योग्य कोण आणि अयोग्य कोण? एकाच व्यक्तीची दोन रूपं. कसं ठरवणार कोण योग्य आणि कोण अयोग्य? दोघीही आपापल्या जागेवरती योग्यच आहेत. एक आपलं घर संसार सांभाळायला बघते, तर दुसरी समाजाचं भलं करायला बघते. कोणाची चूक नाही. एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. नाहक चिडचिड केली मी त्या पोरावर. त्याची काही चूक नसताना आजपर्यंत त्याला कधी परका मानला नव्हता मी. आज परका मानून मोकळी झाली. खूप वाईट वागले त्याच्याबरोबर. कसा तोल ढासळू दिला मी स्वतःच. जर असं वागायला लागलं तर मग माझ्यात आणि इतरांच्यात काय फरक राहिला? आई, आनंद समजून घेणाऱ्यापैकी आहे, गैरसमज करून घेणारा नाही. तू काळजी नको करूस का? कोणाची चूक नसताना समजावायचं तरी कोणाला ग? कोणाची समजूत घालायची? आई, आज दादाला डिस्चार्ज मिळणार होता ना? मग या सगळ्या गडबडीमध्ये न विसरून गेले मी डिस्चार्ज मिळणार आहे. निघत्यात बाबांचा जसं फोन. यांचाच फोन आहे. हां, निघते बस 1-2 मिनिटात निघते. काय झालं? काय? पण कसं काय अचानक कसं काय असं झालं? नाही, डॉक्टर काय म्हणाले? पण हां, मी आलेच. हो 1-2 मिनिटात निघते मी. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही हां, हो निघते मी. या मुलाच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलं काही कळत नाहीये. आई, अगं काय झालं? काही नाही. अगं दादा अचानक सकाळी बेशुद्ध पडला. बेशुद्ध? हो. अगं पण असं कसं? हा, तू नको काळजी करू बाळा. का तू अशी? ते रक्त ऐक माझं जास्त रक्त वाहिल्याने त्याचं ॲक्सिडेंटमध्ये म्हणून असं होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर म्हणाले. कळलं? मी नयन शांत हो, बघू शांत हो. अगं पण तू आता शुद्धीवर आलेला, आपण त्याच्याशी सर्वजण बोललो. बरोबर आहे. सकाळीच त्याचं असं झालं. तो होईल बरा. रक्त जास्त गेल्यामुळे असं झालं सांगितलं ना डॉक्टरांनी. दुसरी काही काळजी करायची गरज नाही आहे. कळलं? तू नको जास्त काळजी करू. मी जाऊ बाळा? बाबा रात्रभर तिथेच आहेत. डॉक्टरांनी ऐन वेळेला काही सांगितलं तर मग एकटे ते कसे धावपळ करणार? मला जायला हवं. काळजी घे तू. तू इकडे तिकडे जास्त करू नको बाबा. तू बस. आले मी. बस 5 मिनिटात निघते. हा मी. काळजी घे आई. नाहीतर माझ्या जागी तुम्ही दुसरं कोणाला घेऊ शकता. मला काही हरकत नाही.
सध्या माझी मनस्थिती ठीक नाहीये. आपण या विषयावरती नंतर बोलूयात. मला ह्या विवेक गायकवाडला तोंडावर सांगतेस? दुसरी हिरोईन बघा म्हणून. कमालच झाली. देवकी, एवढी मोठी झालीस का ग तू? एवढ्या लवकर विसरलीस? अगं, मीच बोट धरून या इंडस्ट्रीत आणलं होतं तुला. एवढ्या लवकर विसरशील वाटलं नव्हतं मला. मला नकार देतेस. छान देवकी, मला नकार देऊन चांगलं नाही केलंस तू. अगं, आयुष्यात खूप मोठी चूक केलीस. या चुकीची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. ह्या विवेक गायकवाडने आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि मानणारही नाही. पण तुला मात्र एक ना एक दिवस हार मानावीच लागेल. आत्ता कुठे तुझ्या नवऱ्याचा नुसता एक ॲक्सिडेंट झालाय ग. पाय गमवावे लागले बिचाराला. पण पुढे काय घडेल हे कोण सांगू शकतं? दुसरी हिरोईन शोधा काय? अगं, दुसरी हिरोईन काय? दुसरी हिरोईन तुझ्या नाकावर टिचून उभी करतो की नाही तेच बघ. ती काय हिंदीमध्ये म्हण आहे, पानी में रहकर मगरमच्छ से बैर नहीं करना चाहिए. हे लवकरच कळेल तुला. बाबा, काय झालं? विशाल, आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. त्याबद्दल उगाच विचार करून काही उपयोग आहे का? शांत रहा. बाबा,
माझे अरे वेड्या काही दिवसांसाठीच बघ आता 8-10 दिवसात तू चालायला फिरायला लागशील चहा. कीप पेशन्स. हा मी देवकीला पाठवतो. काय हिंमत हारायची नाही. हिंमत ठेव. मी आहे ना. घाबरायचं नाही. आलोच मी. विशाल दादाचं नाव घेऊन तू जी काही मनमानी चालवली असते ती लवकरात लवकर बंद कर, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. लक्षात ठेव. दिलीप, हे बघ नयन, तुम्ही सगळे जरी माझ्या विरोधात उभे राहिलात ना तरी मी माझं काम करणार हे निश्चित. ठीक आहे ना, मग मला फोन करण्याची काय गरज होती?